हे काय आहे, मेगर आहे. मेगर काय करतं आहे, इन्सुलेशन रेजिस्टन्स चेकआउट करतं. मेगर म्हणजे मेगा ओहममध्ये रेजिस्टन्स चेकआउट करतं म्हणजे मेगर. ओके. तर आता ही आहेत आपलं इंडक्शन मोटरचं वर्क बेंच. हे काय, इंडक्शन मोटरचं वर्क बेंच आहे. आणि ही आहे 3 फेज इंडक्शन मोटर, स्क्वेरल केज 3 फेज इंडक्शन मोटर. आणि ती आहे तुमची स्लिप रिंग 3 फेज इंडक्शन मोटर. तर आता सगळ्यात पहिले आपण काय करू, स्क्वेरल केज 3 फेज मोटरचे वाइंडिंगचं रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं. आता वाइंडिंगचं रेजिस्टन्स तुम्हाला माहिती आहे ते किती असेल, कमी असेल, 1 ओहम किंवा त्याच्यापेक्षा आसपास. रेजिस्टन्स, वाइंडिंगचं रेजिस्टन्स, वाइंडिंग प्युअर कॉपरचे असते किंवा काही केसमध्ये ॲल्युमिनियमचे असते. तर मग त्याचं रेजिस्टन्स कसं असेल, कमी असेल. आता आपण काय करू, A1 म्हणजे आर फेजची वाइंडिंग फाइंड आउट करू. ओके. काय करायचं आहे, आर फेजची वाइंडिंग फाइंड आउट करायची. तर आपण जर हे फिरवलं तर काय येतं, दाखवतं आहे 0 दाखवतं आहे. काय दाखवतं आहे, 0. ॲक्च्युली तो 0 आहे का रे, नाही. का बरं, कारण वाइंडिंगला काही ना काहीतरी रेजिस्टन्स असेल, तर काहीतरी ओहमच्या 2 ओहम 3 ओहमच्या आसपास असेल. तुम्ही डी सीचे प्रॉब्लेम सॉल्व केले तर तिथं तुम्हाला RA = 0.2 0.5 अशा पद्धतीचे रेजिस्टन्स होतं. तर याचं बी रेजिस्टन्स त्याच रेंजमध्ये असेल, येतं लक्षात. तर हे खूप कमी रेजिस्टन्स आहे वाइंडिंगचं. समजा हे जर इन्फानाईट दाखवलं असतं तर याचा अर्थ काय, वाइंडिंग तुटलेली आहे, वाइंडिंग ओपन सर्किटेड आहे. कन्सेप्ट समजला तुम्हाला. वाइंडिंग आता हे कंप्लीट पाथ होतो आहे, करंट फ्लो होतो आहे, म्हणून हे 0 दाखवतो. आणि जर समजा कंप्लीट पाथ नसता तर ते कसं दाखवलं असतं, इन्फानाईट दाखवलं असतं. हे समजलं. हे आता आर फेज. आता आपण काय करू, दुसऱ्या कोणत्याही फेजला एक कनेक्ट करू. फिरव बाळ्या. पा ज्यावेळेस हे फिरवलं तर हे 0 दाखवतं आहे का, नाही दाखवत. हे काय दाखवतं, मेगा ओममध्ये काहीतरी दाखवतं आहे, 100+ मेगा ओम दाखवतं. ओके. तर हे जर याला कनेक्ट केलं, ओके, म्हणजे ह्या 2 वाइंडिंग जर कनेक्ट केल्या, ही आर फेजची वाइंडिंग आहे, तर व्हॅल्यू किती दाखवते, 0च्या आसपास. आणि हे जर इकडं कनेक्ट केलं म्हणजे सेपरेट कनेक्ट केलं तर हे इन्फानाईट दाखवतं. जर समजा शॉर्ट सर्किट असेल म्हणजे मोटर जळालेली असेल तर काय होतं, हे मोटरचा कनेक्शन म्हणजे जे काय स्टेटरच्या वाइंडिंग आहेत त्या कोणाला टच होतात, फ्रेमला टच होतात. फ्रेम किंवा योक वरचा पार्ट असतो ना, ते बघा वरचा जो पार्ट आहे त्या फ्रेमला टच होतात. ओके. आणि त्या फ्रेमला टच झाल्या की मग सगळ्या वाइंडिंग एकामेकाला टच झालेल्या असतात. तर तुम्ही कुठं जरी फिरवलं, ओके, कुठं जरी फिरवलं तर काय येणार आहे, त्यावेळेस मोटर जळालेली असल्याच्या नंतर 0 दाखवणार. तुम्ही अगदी हे कनेक्शन काढायचं, ओके, आणि कुठं लावायचं आहे, फ्रेमला कनेक्ट करायचं आहे. पकड, फ्रेमला कनेक्ट करायचं आहे आणि फिरवायचं आहे. काय होईल, त्यावेळेससुद्धा 0 दाखवेल. कधी, ज्यावेळेस मोटर जळालेली असेल त्यावेळेस. म्हणजे मोटर जळाली का नाही हे चेकआउट करण्यासाठी पण मेगरचा वापर होतो. कसं चेक करायचं पुन्हा सांगतो. सगळ्यात पहिले काय करायचं, वाइंडिंग चेकआउट करायची. वाइंडिंग जर समजा 0 दाखवत असेल म्हणजे खूप कमी दाखवत असेल रीडिंग, याचा अर्थ काय, वाइंडिंग ओके. दुसरी चेक करायची, ती पण ओके. तिसरी चेक करायची, ती पण ओके, मोटर ओके. पण समजा पहिली चेक केली आणि त्याच्यामध्ये काय दाखवलं, इन्फिनिटी दाखवलं, याचा अर्थ काय, वाइंडिंग पूर्ण पाथ करत नाही आहे, आतमध्ये ओपन सर्किटेड आहे, कुठंतरी तुटलेली. ओके. किंवा एक वाइंडिंग आणि दुसऱ्या वाइंडिंगला जर कनेक्ट केलं आणि त्याच्यामध्ये जर समजा ही वाइंडिंग आहे, याला जर कनेक्ट केली, हा टर्मिनल एक इथं आणि एक इथं जर कनेक्ट केला आणि जर त्यावेळेस याची रीडिंग 0 दाखवत असेल, याचा अर्थ काय, पाथ इथून कंप्लीट व्हायला लागला आहे, त्या वाइंडिंग एकामेकाला टच आहेत आतमध्ये, इंटरटर्न फॉल्ट आहे. कोणता फॉल्ट, इंटरटर्न फॉल्ट, म्हणजे मोटर जळालेली आहे. किंवा यापैकी कोणती एक वाइंडिंग घ्या आणि फ्रेमला लावा आणि पुन्हा फिरून बघा. तुम्ही बघा शेतकऱ्याची मोटर जळाली ते लोक काय करतात, त्याच्यातलं मीटर काढतात, ते फ्रेमला लावतात आणि चेक करतात, ते डिफ्लेक्शन दाखवत त्याच्यात. पाहिलं तुम्ही कधी, हेच असतं त्याच्यात. ते फक्त कोणतं असतं, मेगर असतं, ॲनालॉग डिजिटल मेगर असतं ते डिजिटल, हँड ड्रिव्हन वगैरे नसतं ते, डायरेक्ट आपण त्याने मोजतो. तर हे समजलं तुम्हाला. हे आहे तुमचं मेगर, ज्याने आपण वाइंडिंग रेजिस्टन्स चेकआउट करतो. आता आपल्याला काय करायची, स्लिप रिंगची वाइंडिंग चेकआउट करायची. ओके. चला, सगळ्यात पहिले काय करा, ती काढ, आर फेज कनेक्ट करा, आर फेज कनेक्ट करा.
थांबा थांबा एक मिनटं. मोठं वायर आणा तिकडून ग्रीन कलरचं लांब मी सांगितलं. हां कनेक्ट कर याला. टेन्शन घेऊ नका, करंट नाही लागणार. आर फेजला कनेक्ट करा. केलं? आणि हे करा तुम्ही वाय फेजला कनेक्ट. दे वरून टाकून. फिरव रे, उलटं सरळ फिरव. हे पा, हे बघ बाळ्या काय होतं आहे, फिरव. हे काय दाखवतं आहे? 0. म्हणजे आर आणि वाय फेज कसे डेल्टा कनेक्टेड आहे. आणि डेल्टा कनेक्टेड म्हणजे काय? दे आर एक्झॅक्टली कनेक्टेड टू इच अदर. एकामेकाला कनेक्ट आहे म्हणजे रेजिस्टन्स किती येईल? 0 येईल. आणि जर समजा करंट हे आला असता तर याचा अर्थ काय? बरं, त्याच पद्धतीने जर समजा तुम्ही हे याला कनेक्ट केलं, आता कर फिरव. आता काय? ओपन सर्किट. ओपन सर्किटचं किती दाखवतं आहे? इन्फिनिटी दाखवतं. ओके हां, फिरवत राहा. तर पहा, याला कनेक्ट केलं तरी ते 0 दाखवेल, याला कनेक्ट केलं तरी ते 0 दाखवेल. याचा अर्थ काय? ते स्टेटर जे आहे स्टार कनेक्टेड स्टेटर आहे. कनेक्शन पूर्ण आहे, पाथ कंप्लीट होतो. येतं लक्षात? आता आपल्याला स्लिप रिंगला कनेक्ट करायचं, स्टेटर आणि रोटर. कर फिरव. पहा, हे ओपन सर्किटेड आहे. आता ओपन सर्किट आहे, आता काय करायचं आहे? हे कनेक्ट करायचं. काय दाखवतं रे? इन्फिनिटी दाखवतं. स्टेटर आणि रोटरचा काही संबंध नाही. मधात काय आहे? एअर गॅप आहे ना, सेपरेट आहेत ना ते. तो ओपन सर्किटेड आहे. आता ओपन सर्किट आहे, आता ओपन सर्किटेड आहे. सगळ्या ओपन सर्किटेड आहे. ओके, आता काय होईल? 0 शॉर्ट होईल. तर एक मिनिट, आता हे तुम्ही समजून घ्या. ही आहे तुमची स्लिप रिंग मोटर आणि याच्यातले हे आहेत स्लिप रिंग. ओके, तर स्टेटर हे डेल्टा कनेक्टेड आहे. कसं आहे? डेल्टा कनेक्टेड. आणि डेल्टा कनेक्शनमध्ये पाथ कंप्लीट होतं आहे. तर कोणत्याही वाइंडिंगला तुम्ही जर दोन्ही टच केलं तर काय मिळेल तुम्हाला? कंटिन्युटी मिळेल. कंटिन्युटी मिळेल म्हणजे 0 रेजिस्टन्स. एक्झॅक्टली 0 नसतं पण खूप कमी असतं वाइंडिंगचं रेजिस्टन्स. आता आपल्याला रोटर साईडला चेक करायचं. तर आपण काय करू? एक फेज कन्सिडर करू. आता फिरवा. 0 दाखवतं. का बरं? कारण हे पण डेल्टा कनेक्टेड आहे. स्लिप रिंगसुद्धा डेल्टा कनेक्टेड आहे. आणि आता जर डेल्टा कनेक्टेड असतील तर पाथ मात्र कंप्लीट होईल. आणि जर पाथ कंप्लीट झाला तर काय होईल? करंट दाखवेल याच्यात. आता आपण तिसरी वाइंडिंग पकडू. फिरो. 0. का? कारण पाथ कंप्लीट होतो. आता इन्फिनिटी, आता 0. ठीक आहे, बंद कर. समजून घ्या. तर मोटर जळाली का? आता मोटर जळाली कसं ओळखायचं? तर यातली एक वाइंडिंग याला पकडायची. ओके, आणि इथं चेक फिरव. इथं चेक करायची. ओके, हे जर इन्फिनिटी दाखवत असेल याचा अर्थ काय? ओपन सर्किट झालं. हे जर इन्फिनिटी दाखवत असेल याचा अर्थ काय? ओपन सर्किट झालं. आणि हे जर असं फिरव. आता इन्फिनिटी दाखवतं. अशा वेळेस जर शॉर्ट दाखवलं तर याचा अर्थ काय? मोटर जळाली. ओके, जर ते शॉर्ट दाखवलं तर याचा अर्थ मोटर जळाली. येतं लक्षात? मोटर कशी जळाली ती चेकआउट करता येतं याच्या माध्यमातून. कळालं? तर ही मेगर टेस्ट आहे. मेगरने या पद्धतीच्या टेस्ट केल्या जातात. येतं लक्षात?